महिन्यातून एका सोमवाराचे 3 नियम बनवावे. कधी भगवान शंकराची आपल्यावर कृपा झाली तर भगवान शंकर ज्या दिवशी तुमच्यावर मोठी कृपा करेल तर त्या सोमवारचे 3 नियम बनवावे. महिन्यातील एक सोमवार मला असे करायचे आहेत की महिन्यातील एका सोमवारी 3 नियम धारण करायचे आहेत. पहिले, सकाळी जाऊन भगवान शंकराला एक लोटा जल समर्पित करायचे आहेत. दुसरा, दुपारच्या वेळेस बेलपत्राच्या वृक्षाखाली जाऊन एक तांदूळाचा दाणा ठेवून बेलपत्राचे 7, 12, 21, 108 किंवा 51 जेवढीही परिक्रमा आपण घालू शकतो तेवढी परिक्रमा करायची आहेत. आणि तिसरे आहेत, बेलपत्राच्या वृक्षाखाली आणि भगवान शंकराच्या मंदिराच्या दरवाजावर एक तुपाचा दिवा लावायचा आहेत. हे 3 नियम ज्यांनी महिन्यातून एक वेळेस घेतला आहेत समजावे की त्यांना मागे हटण्याची जरूरत नाही आहे, ते पुढेच जात राहतील. महिन्यातून फक्त एका सोमवारी हे 3 नियम धारण करायचे आहेत. ज्या लोकांना दररोज मंदिरात जाणे शक्य नाहीत, शहराच्या ठिकाणी राहत असेल, विदेशात राहत असेल तर त्यांनी कोणत्याही महिन्यातील एका सोमवारी हा नियम धारण करावा किंवा 3 महिन्यातून एक सोमवारचा नियम धारण करावा. 3 महिन्यातूनही हे करू शकत नसेल तर 6 महिन्यातून एका सोमवारचा हा नियम बनवावा. 6 महिन्यातूनही करू शकत नसेल तर वर्षातून एका सोमवारी तरी हा नियम धारण करावे की मी वर्षातून एका सोमवारी सकाळी शिव मंदिरात जाऊन जल समर्पित करेल. दुपारच्या वेळेस बेलपत्राच्या वृक्षाखाली एक अक्षदा बाबांसाठी ठेवील. बेलपत्राच्या वृक्षाखाली जो अक्षदाचा दाणा ठेवला जातो तो उन्नतीसाठी ठेवला जातो आणि भगवान शंकराच्या शिवलिंगावर जो अक्षदाचा दाणा ठेवला जातो तो रोगमुक्तीसाठी ठेवला जातो. अशोक सुंदरीच्या ठिकाणी जो अक्षदाचा दाणा ठेवला जातो तो संतान प्राप्तीसाठी ठेवला जातो. शिवलिंगावर कार्तिकेयचे जे स्थान आहेत तिथे अक्षदाचा दाणा ठेवला जातो तो आपल्या मुलांच्या सुख समृद्धीसाठी ठेवला जातो. शिवलिंगावर भगवान गणेशाच्या स्थानावर जो अक्षदाचा दाणा ठेवला जातो आपल्या घरात जेही मंगल कार्य येते त्यासाठी ठेवला जातो. शिवलिंगावर जे पार्वतीचे हस्तकमल आहेत त्यावर अक्षदाचा दाणा ठेवला जातो. स्त्रियांचे अखंड सौभाग्यासाठी ठेवला जातो. अक्षता ठेवण्याचेही नियम आहेत. ज्या दिवशी आपण भगवान शिवाचे उपवास ठेवले आहेत 16 सोमवार किंवा सोमवार तर शिव महापुराण कथा सांगते की त्याच दिवशी आपण बेलपत्राच्या वृक्षावरून बेलपत्र तोडले आणि भगवान शिवाला समर्पित केले तर आपले त्या दिवसाचे व्रत खंडित होते. 16 सोमवार असेल, शिवरात्री असेल, जेवढेही आपण भगवान शंकराची पूजा करतो किंवा विशेष शंकराची पूजा करत असेल तर त्या दिवशी बेलपत्र तोडले जात नाही, तर बेलपत्र एक दिवस आधी तोडले पाहिजे. ते बेलपत्र धुवून साफ करून एका स्वच्छ वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवले पाहिजे. आपण भगवान शंकराचे उपवास करत असेल तर त्या उपवासाच्या एक दिवस आधी बेलपत्राची तयारी करून ठेवावीत. का ठेवले जाते तर शिव महापुराण कथा सांगते की ज्या घरामध्ये बेलपत्र ठेवले जाते तर ते बेलपत्र वाट बघत असते शिवासाठी, तर ते बेलपत्र शंकराला मिळवण्यासाठी बेलपत्र कामना करत असते. आणि जो व्यक्ती उद्यापन करत आहेत 16 सोमवाराचे पशुपती व्रताचे किंवा शिवाची आराधना करत आहेत, बेलपत्र भगवान शंकराला अतिप्रिय आहेत तर हे बेलपत्र रात्रभर, कारण शास्त्र सांगते की शिव महापुराण, स्कंदपुराण, लिंगपुराण, नर्मदा पुराण, पद्मपुराण, अग्निपुराण सर्व पुराणांमध्ये एक गोष्ट लिहिलेली असते की आपण भगवंताचे कोणतेही उद्यापन, कोणतेही व्रत कराल तर त्याच्या पहिले भगवंताचे कीर्तन करावे, रात्री कीर्तन भजन करावे. आपण नाही करत तर आपण जे बेलपत्र तोडून ठेवलेले असते ते बेलपत्र रात्रभर भगवान शिवाची आराधना करत असतात. ह्या स्त्रीने मला तयार करून ठेवलेले आहेत शंकराला समर्पित करण्यासाठी. भगवान भोलेनाथांना मी भेटेल तेव्हा मी यांची मनोकामना मी शिवलिंगावर अर्पण करते वेळेस सहज पूर्ण करून देईल. त्यामुळे बेलपत्र एक रात्र पहिले बेलपत्राच्या झाडावरून उतरवले जाते.
बेलपत्र दुपारच्या 12 वाजेनंतर तोडले जात नाही. भगवान शंकर 12 वाजेनंतर तोडलेले बेलपत्र स्वीकार करत नाही. तुळशीपत्र आपण कधीही तोडू शकतो, सायंकाळ होण्याच्या आधी. पण बेलपत्राचे नियम आहेत. खूप स्त्रिया म्हणतात की आम्ही व्रत केले पण आमची कामना पूर्ण झाली नाही. त्याचे कारण आहे तुम्ही जरूर गडबड केलेली असेल. भगवान शंकराच्या शिवलिंगावर जे बेलपत्र समर्पित केले जाते तर बेलपत्राचा जो सीधा भाग असतो तो भगवान शिवाच्या शिवलिंगावर असायला पाहिजे आणि उलटा भाग वरती असायला पाहिजे. तेव्हा नंदीश्वराला बेलपत्र अर्पण केले जाते तर नंदीला 2 ठिकाणी बेलपत्र अर्पण केले जाते. पहिले बेलपत्र जेव्हा नंदीला अर्पण केले जाते तर नंदीच्या समोर अर्पण केले जाते. तर बेलपत्राच्या दांडीचा भाग आहे तो नंदीच्या बाजूने असतो आणि बेलपत्राच्या पानाचे मुख शंकराकडे असते. हे बेलपत्र नंदीसमोर सीधे ठेवले जाते आणि एक बेलपत्र नंदीवर अर्पण केले जाते. तर त्या बेलपत्राच्या दांडीचे तोंड शिवलिंगाकडे असते, नंदीच्या डोक्यावर नंदीकडे असते. ह्या दोन्हीमध्ये खूप अंतर आहेत. एखादा मुलगा कॉम्पिटिशन एक्झामसाठी जात असेल किंवा एखादी परीक्षा देण्यासाठी जात असेल, अभ्यास केला असेल, तयारी केली असेल, ती आपल्या ठिकाणी आहेत. असे नाही आहेत की मुलं अभ्यास करत नाहीत तरीही ते पास होत नसेल. त्यासाठी हे दोन्हीही बेलपत्र काम करत असतात. नंदीच्या समोर बेलपत्र ठेवून जावे, भगवान शिवाच्या समोरही बेलपत्र ठेवून जावे. जेव्हा आपण नंदीसमोर बेलपत्र ठेवाल तर दांडीचा भाग हा नंदीकडे असावा आणि जेव्हा आपण बेलपत्र नंदीवर ठेवाल तेव्हा बेलपत्राच्या दांडीचा भाग शिवलिंगाकडे असावा. हे 2 बेलपत्र ठेवून शिवाचे स्मरण करून जावे. कार्य सफल होते. ज्या कामासाठी जातो त्यात सफलता मिळते. 33 कोटी देवता जे तुमच्या किस्मतमध्ये लिहिलेले आहेत ते देतील. 33 कोटी देवतांचे काम आहे तुमचे भाग्य लिहिणे, पण केवळ एक महादेवांचे काम आहेत तुमचे भाग्य बदलून देणे. तुमच्या जिंदगीमध्ये दुःख लिहिलेले आहेत ते कधी सुख देतील काही भरोसा नाही. आपले डोके लोक महादेवाच्या पिंडीला लावतात, शिवलिंगाला लावतात. का लावतात तर आपल्या माथ्यावर जे दुःख लिहिलेले, भाग्यामध्ये तकलीफ असेल, किस्मतमध्ये जे लिहिलेले आहेत, शिवाच्या शिवलिंगाला ही डोके लावले आणि महादेवाचे स्पर्श मात्र झाले तर माथ्यावर लिहिलेले उलटेही सुलटे होते, सीधे होते. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका.